शुभ सकाळ सर्वांना। तर चला माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून सर्वांचं स्वागत आहे। तर चला इथं जे आहे सकाळच्या कामाला सुरुवात झाली आहे। मुलगा मिस्टर दुकानी गेलेले आहेत आणि आता सकाळचे कामं जे आहेत की नाही कपडे वगैरे सगळे धुवून झालेले आहेत माझे आणि पूजा ते तर सकाळी झालेली आहे। तर चला आता जे आहे की नाही आगावचे कामं जे आहे जसं की बेडचं बेलसेट वगैरे सगळं लावायचं आणि ते लावल्यावर मी जे आहे की नाही आधी इथं ब्लाऊज कट करायला बसली आहे। खूप छान अशी क्वालिटी आलेली। हे ब्लाऊज शिवायचे बघा, हे बघा हे साडीवर ब्लाऊज हे जे आहे हाताला येणार आहे, साईड सरफेस जे आहे हे पाठीला केलं आहे। ब्लाऊज कट करून घ्यायचं हे जे आहे मापाचं ब्लाऊज। चला आता ब्लाऊज कट करून घेणार आहे तर कारण स्वयंपाक वगैरे सगळं राहिलाय आणि ब्लाऊज कट करायला तास टाइम भेटला पण शिवायला कधी टाइम भेटते की कट करून ठेवत असते। आणि जेव्हा मला टाइम भेटला जेव्हा मला असं उल्हास आला कट करून म्हणलं ब्लाऊज शिवायचा तेव्हा जे आहे ब्लाऊज हातामध्ये घेत असते कट करायला पण आणि शिवायला पण। असं जबरदस्ती कट्टाळा आलं तरी पण आपण करायची कोशिश केली की नाही की नक्की ब्लाऊज जे आहे की नाही आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही आणि शिवायचा इंटरेस्ट आला त्या दिवशी ब्लाऊज शिवायला बसत असते। तर चला इथं कट करून घेतलेत। आता ज्या दिवशी मला शिवू वाटेल दिवाळीच्या आधी तर शिवणारच आहे हे दोन्ही पण ब्लाऊज पीस। आणि आपण घरचं शिवणार असलं की नाही की किती बेनिफिट असते तुम्ही लक्षात ठेवा। फक्त जरा शिकायला मेहनत लागते, जसं की आपल्या डोक्यावर दिमागावर ताण द्यावं लागते। 1-2 महिन्या मी तर 1.5 महिन्यामध्येच ब्लाऊज शिवायला शिकले आणि म्हणून तसे जसे म्हणले तसं आपल्याला जेव्हा टाइम भेटला आपण रात्रचं पण उठून आपल्याला उद्याच्याला कार्यक्रम म्हणलं की एकदम पटकन ब्लाऊज शिवू शकतो। तर चला इथे ब्लाऊज कट करून घेतले आणि हे ब्लाऊज जे शिवले की नाही तुमच्यासोबत शेअर बी करणार आहे कसे शिवले काय नाही। हे जे आहे वेलवेटचं ब्लाऊज आहे कट करायला पण अवघड आणि शिवायला पण अवघड, पण त्याची शिलाई इतकी पक्की बसते की नाही एकच शिलाई मारा तुम्ही पटकन ब्लाऊजची शिलाई निघत नाही। चला आज तर ब्लाऊज कट केले तर आता जेव्हा ह्याला टाइम भेटेल तेव्हा जे आहे मी शिवून दाखवणार आहे, घालून पण दाखवणार आहे तुम्हाला। आणि अजून जे आहे माझे भरपूर कामं राहिले आहेत। आता हे स्वयंपाक वगैरे सगळंच राहिलंय। बघितलंच नाही अजून कसे किलो भेटले म्हणू का, कुठून आणले, कोणत्या गावात? सांगली सातारा कसे किलो दिले की बरं खोला बरं या। त्या पिकलेल्या लिंबोळ्या अशा दिसतात माहिती तर मला लहानपणी लिंबोळ्या लिहि आहे की सेम दिसतात अशाच लिंबोळ्या। केवढ्या किलो दिल्या की किलो बरं ना, गोड आहेत पण लई दिवाळीसाठी स्पेशल म्हणू का मागवल्यात। सीताफळ सगळे संपत आलेत, आता खाण्याची टेस्ट लई डबल लागते कोणती वस्तू संपत आलेली। आज कारभाराला खाऊ वाटलं आमचं सीताफळ आणि रोजचं टोपलं भरून राहतंय तर माझं अंग दुखतंय हे दुखतंय म्हणून बळजबरी खाऊ घालू लागले मी। आणि आता एकड दुकड निघाले तर आवडीनं खायले तर कोणती वस्तू संपत आली ना की त्याची टेस्ट जी आहे की नाही डबल भारी होते। जसं की दिवाळीचं फराळाचं, रात्रची ठेवलेली भाजी आणि हे आहे सीताफळ लय गोड लागत असं आहे ना, बेसायला संपत आलं आहे ना। हो काहीतरी न्यावं लागते काढायला काठी बिटी, तसं कुठे निघतंय येते का हाताला क्या गडात जाऊन सीताफळ तोडायला बघा। जेव्हा संपत आले की नाही तेव्हा लई दिसायला पटपट सीताफळ एवढे मोठे होते तर तोडा म्हणलं तर खाली गळून पडत लागले। बघू ते तोडलात पिकले का। संध्याकाळची दिवा बत्ती झाली, मी तर तुळशीपाशी एक दिवा लावलाय, खाली एक बेलाचं झाड आहे तिथे एक पण दिवा लावते, छोटीशी महादेवाची मूर्ती पण ठेवलेली तिथं। शुभरात्री सर्वांना। आणि वारं खूप सुटतंय बघा संध्याकाळच्या वेळेस, त्याच्यामुळे असं छोटूसा डब्बा ठेवला त्याच्यामध्ये लावला। आणि इथं जे काही नाही हे पिंपळाचं आणि आपलं उंबराचं झाड आहे आणि त्याची पण रोजची पूजा करीत असते मी आणि असं खाली छोटूसा दिवा लावत असते। खूप चांगलं असतंय आणि आपले सगळे कामं जे आहेत ना सविस्तर होतात आणि कोणती अडचण पण होत नाही। जसं की विष्णू आणि लक्ष्मीचा वास असतो आपल्या ह्या पिंपळामध्ये उंबरामध्ये आणि 3-4 वर्ष झाले मी झाड लावले बघा।
नित्यनेमाने अशी रोज पूजा असते माझी. स्वयंपाकाला झाली म्हणजे सुरू संध्याकाळच्या. आणि माझ्या मनामध्ये आलं की आज कारल्याची भजी करावी म्हणून. आणि खूप हेल्दी असतात. तर चला एकदम ताजे फ्रेश अशी हिरवेगार कारले होते. तर अचानक बेत ठरला. तर मुलाला म्हणलं आधी तो कारले कट कर म्हणलं. तर मी इकडे वरण भात लावते. तर मोठा मुलगा जे आहे की नाही ते मस्त असे चिप्स केले आणि बारीक बारीक पातळ असे कारले तर कट करून देतोय. आणि कारल्याचे जी भजीची रेसिपी ना ती नक्की बघा. आणि खूप हेल्दी असतात आणि शुगरला पण खूप छान असतात. आणि ना त्यातलं पाणी काढायचं आहे आपल्याला, जसं की हळद आणि मीठ लावून आपण ठेवतो. डायरेक्ट आता मला डायरेक्ट जे आहे मी भजी करणार आहे त्याच्यामध्ये काय काय करणार आहे ते पण नक्की सेम प्रमाणात घेतलंय मी. हे कॉर्नफ्लॉर आणि तांदळाचं पीठ घेतलंय आणि हिरी टाकले मी, अद्रक लसण टाकले. नुसतं लसण आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचं नाही, तर अद्रक पण टाकायची. जिरे सगळे साबीत टाकून घेतले त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला पाहिजे तुम्ही ओवा पण टाकू शकता, पण ओवा माझ्या इथे आवडत नाही म्हणून मी टाकलेलं नाहीये. आणि थोडेसे टाकायचे तीळ आणि इथे टाकायची आपण हळद, स्वादानुसार मीठ टाकायचे, हे लाल तिखट आणि थोडंसं धन्याची पावडर टाकायची. कारण हिरवी कोथिंबीर मी इथे यूज करीत नाहीये, धन्याची पावडर यूज करते. कारण ह्याच्याने की नाही फ्लेवर खूप छान होते. आणि कोथिंबीर कशी आता भजी करताना तळती करपली जाती म्हणून जे आहे मी धन्याचं पावडर. आता तसं आपल्याला पाहिजे बॅटर करून तयार करू. चला आता ह्याला मिक्स करून घ्यायचं. बघू शकता मस्त असं बॅटर करून घेतलंय. चला आता आपण ह्याच्यामध्ये मस्त भजी तळून घेऊया. आणि खूप छान आणि खूप हेल्दी भजी राहतात. आणि कारलं जे माणूस खात नाही की नाही त्याला अशी भजी करून द्या. एकदा खाल्लं नाही की डबल डबल खायचं म्हणते. आणि अशा पद्धतीने करा. ती मात्र नक्की त्याच्यामध्ये यूज करा तुम्ही. आणि कोथिंबीर न टाकता धन्याची पूड टाकायची, तर खूप छान अशी भारी टेस्ट येते. चला कारले मस्त असते धुवून घेतले. तर त्याच्यावर जे बी असते की नाही असं निब्बर निब्बर बी, ते बी पण काढून घ्या बरं का. तसे कारले पाहिजेत. चला तेल गरम करायला ठेवले मी. आणि अशा पद्धतीनं मस्त आपले पातळ पातळ स्लाइस लावून घ्यायचे. तर आणि भज्यावानी एक एक आपल्याला टाकायचे कारल्याचं पीस. कारण ते चांगलं तळल्या गेलं तर छान लागते खायला. नाही तर मधून जर कच्चं राहिलं ना तर चांगलं लागत नाही. जास्त मस्त क्रंची झालं तर छान लागते. तर एक एक असं टाकून तळून घ्यायचे आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये कढीपीठ वापरायचं नाही बरं का, कॉर्नफ्लॉवर यूज करा तुम्ही. नाही तर भजे जे आहेत ना तुमचे एकदम असे नरम होते. नरम जे भजे आहेत ना कारल्याचे खाऊ वाटत नाही. चला एकदा उलटी पुलटी करून घ्यायला अशा पद्धतीने. आता हे मुलाला टाकून देते मी भजे. त्याच्या पप्पाला पुन्हा अजून गरम गरम करावं लागतं. सगळं तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत अशी मस्त कडक कडक भजे जे आहेत ना खूप छान कडक झाले तसे. आणि त्याच्यामध्ये कडूपणा बिलकुलही राहत नाही बघा. असं छान आपण तळून घेतलं ना बघू शकता. बघा किती छान झाले आपले भजे. आणि एकदम असे कुरकुरीत तुम्ही ऐकू शकता. हे बघा बरं काढून घे. बघा म्हणजे किती मस्त असे दाखवते. असे कुरकुरीत झालेत आपले भजे. आणि आवडली रेसिपी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब.